बाबा चहा आणलाय. काही खबर लागली का त्याची? काहीच खबर नाहीये पप्पा. फोन तरी लागतोय. एक मिनिट. फोनही लागत नाहीये. समीरला लावतो. हो. आजोबांचा फोन. हा बोला आजोबा. अरे समीर, अरे यश कसं आहे रे? माझी त्याची भेट नाही झाली ना, म्हणून विचारतोय रे तुला. हो, माझं तरी कुठे बोलणं होतंय. बॅक टू बॅक मीटिंग्स करतोय, काम करतोय तुमचा नातू. हो, असा कामात त्यांनी गुंतवलाय ना स्वतःला की दुसऱ्या गोष्टींचा विचारायला त्यांनी वेळच दिला नाही डोक्याला. काय प्रत्येकाची गोष्टी हँडल करायची वेगवेगळी पद्धत असते म्हणतात ना, तसं काहीतरी तो बिझी ठेवतोय स्वतःला. नाही ते बरोबर आहे. त्यांनी काही खाल्लंय का रे? नाही नाही खात पण नव्हता. मी त्याला आग्रह केला की बाबा 2 घास खाऊन घे, मग त्यांनी थोडस खाल्लंय. पण खाल्लंय आता, डोंट वरी. नाही हे बरोबर केलं, चांगलं केलं. समीर सांभाळ रे त्याला. या अशा वेळेला मित्रच जास्त उपयोगाचा असतो. सांभाळ त्याला. हो डोंट वरी, मी आहे. समीर आहे त्याच्या बरोबर. बरं झालं मी. सॉरी आजोबा, मी खोटं बोलतोय तुमच्याशी. यश कुठल्या मीटिंग मध्ये नाहीये, तो कामात नाहीये, तो गेलाय निघून. आणि मलाही नाही माहितीये त्याच्या मित्राला की तो कुठे आहे. काही न सांगता गेलाय. ड्रायव्हरही सोबत नाहीये. कुठे गेलाय काय मला काही पत्ता नाहीये. असं वागतात का यार कुठे यश? घरच्यांचा विचार कर ना, आजोबांचा विचार कर ना, माझा कर यार. मित्रांना तरी सांग तू कुठे आहेस, काय करतोयस, तू खाल्लंयस का? काय होणार आहे मला टेन्शन आलंय. अरे चला सगळ्यांनी आरतीला चला. ओ जाधव काकू, हो आरतीला या ना. लेले काकू, हो आरतीला या. तुम्ही काय बघताय? आरतीला या लवकर. चला चला चला. आई झालंय सगळं झालंय. परी तू काय बाहेर करतेस बाळा? आरतीची वेळ झाली. ये. तू कोणाची वाट बघतेस का? नाही, माझा फ्रेंड येणार आहे. नेहा, यश येणार आहे? काका असं परीला वाटतंय. म्हणजे तसं तिला खात्री आहे. तिने आरतीला बोलवलं होतं यशला. हा समीर. हॅलो नेहा, यश आला का आरतीला? नाही अजून. अरे यार, काय झालं? सकाळपासून त्याची काहीच खबर नाही का? नाही ना ग नेहा, मी किती प्रयत्न करतोय, सगळीकडे चौकशी केली, माहिती काढली, किती लोकांना विचारलं, पण यशचा कुठे काही पत्ताच नाहीये. तुला माहिती आता त्याचा स्वभाव. त्याला असं खूप हर्ट झालं तर तो असा वागतो, शांत बसतो, निघून जातो, एकटं बसतो. पण असं कधीतरी होतं यार. हे जाऊ दे, ठीक आहे, सोड. मी प्रयत्न करतो अजून. तू नको काळजी करू, ओके? समीर, काळजी तर वाटणारच ना. मला काही सुचत नाहीये. मला कळत नाही मी काय करू. कुठे गेला असेल तो? मी बाप्पाला पण सांगितलं यशला सुखरूप घरी आण. मी तुला खरं सांगू का, आता मला फक्त एक आशा आहे. ज्या आरती तो परीला म्हणायला ना मी आरतीला येईन, मला असं वाटतं की तो आरतीला नक्की येईल. चल ठीक आहे, बघू. मी काही कळलं तर तुला कळवतो, ओके? बाय. चला, करायची का आता आरतीला सुरुवात? नाही, माझा फ्रेंड येणार आहे. आई, माझा फ्रेंड. अगं तुझा फ्रेंड येईल तेव्हा येईल. चल तू सुद्धा आरतीला.
सुरुवात? हो हो फ्रेंड, मी यायच्या आधीच आरतीला सुरुवात केली तू. आई. मी बोललो होतो ना येणार. आई फ्रेंड बघ आला, मी म्हटलेले ना फ्रेंड नक्की येणार. बाप्पा थँक्यू. यश आला. काळजीने जीव जायची वेळ आली होती. खरंच बाप्पा तुझी कृपा आहे. आई कापूर जास्त टाकू नको, उद्यासाठी कापूर हवे. मी कापूर घेईन. आई 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 पटकन आरती घे ना. पण हात पुढे कर. फ्रेंड तुझा हात किती लाल झालाय. इट्स ओके बेटा, नो प्रॉब्लेम. ये प्रसाद. मी कापूर टाकत होते म्हणजे तामण चांगलंच तापलं असेल. किती वाजलंय त्याला? चल. यश केवढं भाजलंय. का स्वतःला शिक्षा करून घेतोस? तुला परत मिळवण्यासाठी. तुझ्याशिवाय मला काही आवडत नाही अन्या. घर रिकामा वाटतं, मन रिकामा वाटतं, कशात काही अर्थच उरला नाही.
श्वास घेतोय म्हणून जिवंत आहे, पण माझा जीव इथे असताना मी तिथे असून नसल्यासारखा जगतोय मी. अरे बापरे, नेहा नेहा, अगं ह्याचा हात किती भाजलाय. नाही ठीक आहे का? नाही नाही, ठीक काय, जा काहीतरी औषध घेऊन ये जा. हो. अरे काय हे यश, सांगायचंस ना केवढं भाजलंय. आरती चालू होती म्हणून. बर, जा तू पण जा आत, औषध लावून घे. अरे जा. सोडून जावा सगळी, सोडून जावा, कुणाची गरज नाही आहे मला. सोडून जायचं ना मला, जा सगळ्या सोडून. काय तुम्ही दारू प्यायलात? दारू पिऊन आला म्हणजे काय घाबरतो का काय कुणाच्या बापाला? अहो पण तुम्ही शब्द दिलेलात की आयुष्यात पुन्हा कधी दारू पिणार नाही म्हणून, मग तरी का प्यायला? शब्द कुणाला दिला होता? शब्द तुला दिला होता का? नाही ना, तिला दिला होता, परीला. ती घरी आली, सगळं बदलून टाकलं तिने, म्हणून तिला सांगितलं मी नाही पिणार दारू. कुठे गेली ना मला सोडून परी. ती घरी आली होती तेव्हा सगळं बदललं म्हणून तिला सांगितलं ना मी. गेली सोडून मला, ती गेली, नेहा गेली, माझा यश गेला मला सोडून. काय माहितीये का तुला? ऍक्सिडेंटच सगळं सांगितलं ना मी त्याला, त्याच्यामुळे तो गेला. नाही सांगायला पाहिजे होतं ना मी त्याला ऍक्सिडेंटच. एवढी वर्ष मी लपून ठेवलेलं होतं. का बोललो मी त्याला ऍक्सिडेंटच? माझं सगळं ऐकून पण नाही घेतलं त्यांनी. कधी गेला, का गेला, कसा काही कळलंच नाही. एका शब्दाने मला बोलला नाही का? नाही काका, चुकून झाला तुझ्या हातून ऍक्सिडेंट. भीतीला एकदा पण नाही बोलला तू मला. खरंच सांगतोय मी, माझ्या हातून चुकून ऍक्सिडेंट झालेला होता, पण काही कुणीच मला समजून घेतलं नाही. 25 वर्ष झाली मी याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो, पण नाही निघत. पप्पा काही केलं मला माफ. पण कसे वागवतात घरात, असं फिरायच्या सारखं उभं करून ठेवतात त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी लागलो ना मी दारू प्यायला, सगळ्या याच्यातून बाहेर पडायला. अरे झाली चूक, माझ्याकडं चुकून झाला ऍक्सिडेंट. मुद्दाम करत होतो का मी? पण नाही घेत आहे कुणी समजून. सगळी सोडून जा तुम्ही, सगळी सोडून जा, काय कुणाची गरज नाही आहे. सोडून जायचं ना तुम्हाला तर जावा ना. अरे पाहिजेच कशाला मग नाती गोती सगळ्या गोष्टी? सोडून जायचं तर कशासाठी? हे पाहिजे जवळी काय कशासाठी पाहिजे सांग मला. हा, काय गरज नाही कुणाची. अरे सगळी अशी सोडून जातात म्हणून नाती गोती काही नको वाटत रे मला. काय बोलताय तुम्ही हे? कशासाठी जोडायचं आहे? कशासाठी पाहिजे तुला जवळी? हा, शेवटी कोणी नाही राहत याच्यामध्ये. काय चाललंय तुमचं? अहो दुरावणारी माणसं दुरावतातच, पण आपली माणसं शेवटपर्यंत साथ देतात ना. अहो मी आहे ना, मी आहे, आपलं बाळ आहे, आणि यशही आहे. हो, तो चिडला नसेल, त्याला ना फक्त धक्का बसलाय, आणि त्याला तो धक्का पचवायला आपल्याला वेळ द्यायला हवा की नाही? तुम्ही फक्त शांत राहा. तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, सगळं अगदी पहिल्यासारखं होईल. तुम्ही फक्त शांत राहा. वहिनी बघा ना, हे पुन्हा दारू घेऊन आले. या बघते ना मी. हॉड भीतीला
व्यसनांचं असंच असतं, एकदा लागलं ना की सुटता सुटत नाही. हो, मला खूप वाईट वाटतं तुझी अवस्था बघून. म्हणजे तुझ्या होणाऱ्या बाळाचा पायगुण म्हणावा तर ओके, नाही तसं नको, तुझंच नशीब असं समजूया आपण. पण हे कोणामुळे होतंय लक्षात येतंय का? नेहा. नेहा नेहामुळे होतंय हे सगळं. तू बघ ना, ती आली, तिने या घरात जम बसवला आणि तर जाताना पाया चालवून गेली. अगं, सहन झालं नाही ग हे विश्वजितला. किती हळव्या मनाचा आहे ना तो. आणि ना नेमकं हेच तुझ्या लक्षात येत नाहीये. तू अजूनही त्या नेहाच्या बाजूनेस. मिथिला, प्लीज वेळेत सावध हो. इतका छान सुखाने संसार सुरू झाला तुमचा, तो असं मोडून पडायचा. सांगणं माझं कर्तव्य, ते मी करते. आता ज्याला जे समजायचंय ते त्याने समजावं. आती लागले, तुला औषध लावावं लागेल. अगं आय एम फाईन. फाईन नाहीयेस तू. अगं फार काही लागलं नाहीये, होईल ते बरं. तू माझं ऐकणार आहे की नाही ऐकणार आहे? आई, आई. बघ जरा त्याला किती लागले. तो येतच नव्हता, मी ओढून आणलं त्याला. दुखतंय का तुला? तो होईल ते. ओके ओके. अरे असं लावतात का क्रीम? तू राहू दे, आई लावेल. आई लाव ना. यश, केवढं भाजलंय तुला. तुला आता ड्राईव्ह करायला जमणार नाही. जमलं तर समीरला बोलवून घे. त्याची काही गरज नाही. हळूहळू सगळ्या गोष्टींची होते सवय.